हा रुपाली स्टाईल म्हणून चॅनेल आहे. या ताईंचं तुम्हाला व्हिडिओ दाखवते. एक सुद्धा लाईव्ह घेतलेला नाही. वाटलं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी तसा व्हिडिओ टाकलेला आहे. तरीसुद्धा आज यांचा चॅनेल मॉनिटाईज होऊन या ताईंना पेमेंट आलं सुद्धा. आणि यांनी व्हिडिओ काय टाकलेले तर सणावारांचेच टाकलेले. त्यासुद्धा डेली लाईफ त्यांचं शेअर करत होत्या. पण नंतर त्यांनी गौरीचे आणि दसऱ्याचे थोडेफार चांगले बनवून एवढे छान व्हिडिओ बनवून टाकले, त्यामध्येच त्यांना पेमेंट चालू झालं. आता ह्या सगळ्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल बाबा खरंच लाईव्ह घेऊनच वॉच टाईम पूर्ण होतो का. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्याकडे जेवढे चॅनेल बरेच चॅनेल आहेत पण त्यातले थोडेफार चॅनेलची उदाहरणं देते. हा गौरी मेजवानी म्हणून ताईंचा चॅनेल आहे. यांनासुद्धा पेमेंट चालू आहे. यासुद्धा पेमेंट आत्ता काहीतरी चालू झालेलं, म्हणजे 2-3 महिन्यापूर्वीपासून यांचं पेमेंट चालू आहे. एकसुद्धा लाईव्ह नाही, फक्त रेसिपी आहे चेहरा न दाखवता. मग तुम्ही तरी पाठी का राहताय. ज्यांचे रेसिपीचे चॅनेल आहेत त्यांच्यासाठी सांगते. यानंतर पुढचा चॅनेल आहे स्वप्नाली शिंदे. या ताईंचासुद्धा रेसिपीचा चॅनेल होता. दसऱ्यांची सगळी साफसफाई करत होते. त्यावेळी यांनीसुद्धा घराची केली असेल, त्यावेळेलाच त्यांनी वेगवेगळ्या आयडिया लावल्या आणि त्या व्हिडिओवर टाकल्या. आज त्यांनासुद्धा पेमेंट चालू आहे. तुम्ही हे चॅनेल जाऊन स्वतः चेक करा. यांनी कोणीसुद्धा लाईव्ह घेतलेला नाही आहे, तरीसुद्धा ह्यांचे चॅनेल मॉनिटाईज होऊन पेमेंट चालू झालेलं आहे. आता हा एक तुम्हाला चॅनल दाखवते, भूमी क्रिएशन म्हणून आहे. भरपूर सबस्क्रायबर आहेत, पण या ताईंनीसुद्धा एकसुद्धा लाईव्ह घेतलेला नाही किंवा चेहरा दाखवलेला नाही. नंतर शौर्य भारती विथ फॅमिली हे चॅनल तुम्ही बघत असाल, तुम्हाला आजूबाजूला कमेंट येत असतील किंवा सजेस्ट होत असतील. या ताईंचं थोडंसं काहीतरी वॉच टाईम कंप्लीट व्हायचं राहिलं आहे. बाकी यांचंसुद्धा वॉच टाईम कंप्लीट होत आलेला, एकसुद्धा लाईव्ह नाही आहे. ठीक आहे. आनंदी कदम म्हणून ताई आहेत. गोदड्याचा व्यवसाय करतात. मुलगा शूट करतो वेळ मिळेल तेव्हा, नाहीतर ह्या स्वतः करतात. घरी गोदड्या शिवतात. एकसुद्धा लाईव्ह घेतलेला नाही, तरीसुद्धा यांचासुद्धा चॅनेल मॉनिटाईज आहे. पेमेंट चालू आहे. लर्न विथ वेदूची आई या ताईंचासुद्धा चॅनेल फक्त एक 5-7 मिनटाचा लाईव्ह घेतला असेल, तेही बघण्यासाठी यांनासुद्धा पेमेंट चालू आहे. म्हणजे असे कितीतरी चॅनेल आहेत, तुम्हाला जेवढे दाखवावे तेवढे कमी. ह्या ऋतुजा ताई त्यांचासुद्धा बघा तुम्ही किती लाईव्ह आहेत. आत्ता मी तुम्हाला जे चॅनेल दाखवले ना ते सगळे म्हणजे ना बिना लाईव्ह घेता मॉनिटाईज झालेले आणि त्यांना पेमेंट चालू झालेलं आहे. आणि हे चॅनल तुम्ही चेक करू शकता. असं काही नाही आहे की मी खोटं काही माहिती देत असेल. कारण काय झालं, बऱ्याच ताईंचे असे प्रश्न होते की आणि कन्फ्यूज झाल्या, कारण नवीन आहेत. नवीन असताना बरेच प्रश्न डोक्यात येत असतात आणि वेगवेगळे आपण चॅनल बघतो, त्यामुळं तर भरपूर प्रश्न डोक्यात येत असतात. तर बऱ्याच ताईंचं असं मत होतं की व्हिडिओ म्हणजे लाईव्ह घेतल्यानंतरच चॅनल मॉनिटाईज होतो का, आणि चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किंवा यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी लाईव्ह कंपल्सरी घ्यावं लागतं का. तर त्यांच्यासाठी मी हे चॅनलची उदाहरणं दिलेत की लाईव्ह घ्यावा लागत नाही. ते आपली म्हणजे ठीक आहे, यूट्यूबनं आपल्याला दिलेलं आहे लाईव्ह, पण कधी घ्यायचा बाबा. ठीक आहे, तुम्हाला लोकांशी म्हणजे काहीतरी माहिती सांगायची आहे किंवा ऑनलाईन क्लास शिकवताय किंवा लोकांना काहीतरी तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे किंवा लोकांशी कनेक्ट राहायचं आहे, आणि जरी लाईव्ह नाही घेतला तरी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट राहू शकता. असं काही नाही आहे की लाईव्ह दिला आहे म्हटल्यावर लाईव्ह घेतलाच पाहिजे म्हणून. आता हे कितीतरी चॅनल, अजून चॅनल आहेत बरेच. अजून रांगोळीचा एक चॅनल आहे एका ताईंचा, त्यांचासुद्धा चॅनल मॉनिटाईज झाला बिना लाईव्ह घेता. असं काही नाही आहे की लाईव्ह घेऊनच चॅनल मॉनिटाईज होतात किंवा म्हणजे यूट्यूबचं ऑप्शन आहे, बरोबर आहे की लाईव्हचा आहे त्यामुळे घेतलाच पाहिजे का. बिना लाईव्हचे सुद्धा चॅनल मॉनिटाईज होतात. तुम्हाला बिना लाईव्ह घेतासुद्धा तुम्हाला पेमेंटसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे प्लीज कोणी असं मनाचा गोंधळ करू नका की लाईव्ह घेऊनच वॉच टाईम कंप्लीट होईल किंवा आमचा चॅनल मॉनिटाईज होईल. असे बरेच उदाहरणं आहेत किंवा बरेच चॅनल आहेत बिना लाईव्हचे, आज ते सक्सेस आहेत, बरेच त्या पेमेंट घेत आहेत. हां, आता ज्या लाईव्ह घेतात त्यांच्याबद्दल मला तर काही बोलायचं नाही आहे, कारण माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर मी दिवाळीनंतर लाईव्ह घेतलेला. तेही लोकांच्या काही प्रश्न असतील, लोकांशी कनेक्ट राहायचं असेल तर. कारण कसं झालं, बऱ्याच अशा आज ताई आहेत की त्यांना नाही त्या कम्फर्टेबल
समोरच्यांशी बोलायला किंवा लाईव्हमध्ये नाही त्यांचं धाडस होत बोलायचं किंवा घरातून परवानगी नसते, असे बरेच प्रॉब्लेम आहेत. बऱ्याच ताई आता सगळ्यांचंच लाईफ सारखं नाही आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम आहेत आणि त्या प्रॉब्लेमनुसारच आपल्याला यूट्यूबवर काम करावं लागतं. त्यामुळं असं काही ताईंचं मत होतं की घरातून परवानगी नाही आहे ताई, पण लाईव्ह घ्यावाच लागतो का? नाही लाईव्ह घेतलं तर आमचं चॅनल मॉनिटाईज नाहीत का होणार? तर असं काही नाही आहे. तुम्ही छान छान व्हिडिओ टाका. हे बघा व्हिडिओ कसं आहे तुम्हाला यूट्यूबचं एक सांगू का, तुमचा व्हिडिओ आत्ता जे ट्रेंडिंग चाललं आहे त्या संदर्भात तुम्ही व्हिडिओ टाका. आणि कंटिन्यू जर व्हिडिओ असतील ना तर तुमचे व्हिडिओ चालणार. यूट्यूबच्या अल्गोरिथममध्ये एकदा जर तुमचा चॅनल बसला तर तो कोणीच अडवू शकत नाही. आणि एक सांगू का, यूट्यूबचं अल्गोरिथम कोणालाच आजपर्यंत कळलं नाही. ते सारखं काही ना काहीतरी चेंज होत असतं. मोठमोठ्या यूट्यूबरांनी पण तुम्हाला सांगितलेलं असेल की यूट्यूबचं अल्गोरिदम आजपर्यंत कोणी हॅक करू शकलं नाही किंवा कोणालाच त्याबद्दल परफेक्ट माहिती नाही आहे. त्यामुळं कसं आहे, तुम्ही व्हिडिओ टाकायचं काम करा. शक्य होईल तेवढं लोकांना चांगला कंटेंट द्यायचा प्रयत्न करा. पर्याय नाही. आणि जरी नाही लाईव्ह घेतला ना तरी काही हरकत नाही आहे. तरीसुद्धा तुमचे चॅनल मॉनिटाईज होणार आहे, तुम्हालासुद्धा पेमेंट मिळणार आहे. त्यामुळे उगीच मनाचा कोणी गोंधळ करू नका. छान छान व्हिडिओ बनवा आणि जरी ज्यांना लाईव्ह घ्यायचं आहे त्यासुद्धा लाईव्ह घेऊ शकता. तुम्हाला लाईव्ह घेऊन काय अनुभव येत असेल ना ते तुम्ही तुम्ही घ्या. फक्त बाकीच्या लोकांना असं हे करू नका. कारण कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारची लोकं इथं यूट्यूबवर असतात आणि प्रत्येकाच्या घरातून किंवा प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. त्यामुळं सगळ्यांना आपण नाही फोर्स करू शकत. फक्त एकच मला सांगायचं आहे की लाईव्ह घेतला तरच चॅनल मॉनिटाईज होईल असं काही नाही आहे. बिना लाईव्हचं किंवा बिना शॉर्ट्स व्हिडिओ टाकता सुद्धा तुम्ही चॅनल मॉनिटाईज करू शकता. आज एका ताईंचे माझे तर 2-3 व्हिडिओला 2 व्हिडिओला तर 4-4 हजार वॉच टाईम झालेला आहे. त्यामुळं असं काही नाही, एका व्हिडिओमध्ये सुद्धा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतो. तुम्ही जर ट्रेंडिंगमधले विषय टॉपिक निवडले तर त्या संदर्भात अजून एक व्हिडिओ तुम्हाला टाकते उद्या परवा, म्हणजे समजेल थोडक्यात काय करायचं ते. तर तुम्ही एका व्हिडिओमध्ये सुद्धा 4000 वॉच टाईम कंप्लीट करू शकता. त्यासाठी तुम्हाला 1 वर्षसुद्धा द्यावं लागणार नाही. त्याच्या आधी तुम्ही म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाईज करू शकता. फक्त ना व्यवस्थित टॉपिक निवडायचे, काही होत नाही आहे, होणार तुम्ही सक्सेस.